सुट्टीचा दिवस. खरं तर सुट्टी कोणाला? घरातल्यांना. गृहिणींना सुट्टी असते का हो? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर 90% गृहिणींचं असं उत्तर येईल की सुट्टीच्या दिवशीच मला जास्त काम असतं. आणि ते खरं देखील आहे. म्हणजे सगळे घरी की आपली जबाबदारी वाढते. गृहिणी हे पद एकदा का आपल्याला चिकटलं ना की सुट्टी कुठेतरी लांबच पळून जाते. आणि त्यातूनही नोकरी करणाऱ्या गृहिणींच्या सुट्टीचा दिवस तर कधी उगवला आणि कधी संपला त्यांचं त्यांनाही समजत नाही. कारण सगळी आठवड्याभराची कामं त्यांना एका दिवसात पूर्ण करायची असतात. पण मला सांगा, सुट्टी आपल्याला कशासाठी हवी असते? एकतर आराम करण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं काहीतरी करण्यासाठी, बरोबर ना? आता यामध्ये कोणाला फिरायला आवडतं, कोणाला घरातली कामं करायला आवडतात, कोणाला छान छान डिशेस बनवायला आवडतात, कोणाला स्किन केअर साठी वेळ द्यायला आवडतो, तर कोणाला एखादा मूव्ही पाहायला आवडतो. पण हे सगळं 1 किंवा 2 दिवसाच्या सुट्टीत शक्य होत नाही. पण मग मी काय करते, प्रत्येक आठवड्याची सुट्टी ही वेगवेगळ्या प्रकारे घालवते. जेणेकरून घरातली कामही होतात, मलाही थोडाफार आराम मिळतो आणि माझ्या आवडीप्रमाणे काम करते. पहिली गोष्ट म्हणजे सुट्टीच्या दिवशी अगदी स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करत नाही. पण ज्या काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात त्या ऑटोमॅटिक फॉलो होतात. म्हणजे कसं, सुट्टीच्या दिवशी खरं तर नेहमीच्याच वेळेत जाग येते, पण थोडं उशिराच उठते आणि व्यायाम मात्र अंगवळणी पडलेला आहे. पण सुट्टी असल्यामुळे बराच वेळ व्यायामात न घालवता अगदी कमी वेळात होईल असा फेस योगा करते, ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लोही येतो आणि आपण फ्रेश दिसतो. आता त्यातलेच काही फेस योगा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यापैकी ही पहिली आहे बलून पोज. गाल फुगवून ओठांवर असं बोटांनी प्रेस केलं की गालाचे जे मसल्स असतात ते छान स्ट्रेच होतात. दुसरी आहे पफ युअर चिक, म्हणजे फक्त एक एक गाल फुगवायचा. तिसरी आहे फिश पोज. थोडीशी करायला अवघड वाटेल, पण एकदा जमली ना की मग एकदम सोपं. थोडंसं फनी वाटतं, पण छान एक्सरसाइज होते. यानंतर चौथी किस अँड स्माइल पोज. हनुवटी अशी उंच करून ही पोज करायची आहे. यामुळे चेहऱ्याबरोबरच आपल्या जे मानेचे स्नायू असतात त्यांचा देखील व्यायाम होतो आणि ज्यांना डबल चिनची समस्या असते त्यांच्यासाठी मात्र हे खूप छान. पाचवी आहे टॅपिंग पोज. म्हणजे चेहऱ्यावरती असं बोटांनी हळूहळू टॅप करायचं, म्हणजे छान असं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो. अजूनही अशा चेहरा टवटवीत दिसण्यासाठी योगा पोजेस आहेत, पण या 4-5 मात्र मी वरचेवर ट्राय करत असते. हा योगा 10 मिनिटात होतो आणि त्यानंतर हेअर केअर प्रत्येक रविवारी ठरलेलंच. एरवी त्यांचं सकाळी लवकर स्कूल असतं, त्यामुळे हेअर वॉश करायला जमतच नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मस्त तेलाने मसाज करते आणि मग नंतर हेअर वॉश. मसाज आणि हेअर वॉश याच्यामध्ये 2 तासाचा तरी गॅप ठेवते, म्हणजे जे तेल आहे ते छानपैकी स्कॅल्पमध्ये मुरतं. सुट्टीचा दिवस असल्यामुळे तिघींकडे सुद्धा बराचसा वेळ असतो, त्यामुळे असं एकमेकींच्या डोक्याला मसाज करणं हे मात्र आमचं आवडीचं काम. गप्पा मारत मारत, कधी टीव्ही बघत बघत छान दोघींच्याही डोक्याला मसाज होतो. मुलींचं हेअर केअर आणि माझं स्किन केअर यासाठी मात्र मी सुट्टीच्या दिवशी आवर्जून वेळ काढते. खरं तर प्रत्येकीलाच स्किन रिलेटेड कोणती ना कोणती तरी समस्या असतेच. त्यावर जर वेळीच इलाज नाही झाला तर मग ती समस्या वाढत जाते. सध्या मी नेचर शुअरचं पोअर्स अँड मार्क्स फेशियल ऑइल वापरते आहे. माझी स्किन खूप ड्राय आहे आणि ती मॉइश्चराइज राहावी म्हणून या तेलाने मी नेहमी मसाज करते. या फेशियल ऑइलमध्ये असणाऱ्या SPF मुळे सूर्यापासून निघणारे जे UV रेज असतात त्यापासून स्किन प्रोटेक्ट होते. आता तर उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे बेस्ट सनस्क्रीन म्हणून देखील हे तुम्ही वापरू शकता. यामध्ये व्हिटॅमिन A, C, कॅल्शियम आणि पोटॅशियम आहे, ज्यामुळे पिंपल्स, मार्क्स, ओपन पोअर्स, UV रेज या सगळ्यांपासून आपल्या त्वचेची सुटका होते. आता तुम्हाला प्रायमर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असं वेगळं वेगळं लावायची काहीच गरज नाही. फक्त हे एकच स्पेशल फेशियल ऑइल यूज करा अँड युअर मेकअप विल लुक सीमलेस. तर एवढं उपयोगी असं नेचर शुअरचं पोअर्स अँड मार्क्स प्रीमियम फेशियल ऑइल तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता खरं तर वेळ झालेली आहे ब्रेकफास्टची, पण सुट्टीच्या दिवशी वेगळा ब्रेकफास्ट, वेगळं लंच असं न करता मी फक्त ब्रंच बनवते. पण ज्या वेळेत आपल्याला खायची सवय असते ना त्यावेळेस बरोबर भूक लागते. तर आता तुम्ही बघत असाल इथे एवढे सारे चिक्कू तुम्हाला दिसतायत. हे काही आम्ही विकत नाही आणलेले, तर आमच्या स्वतःच्या चिक्कूच्या झाडाचे आहेत.
तुम्ही माझ्या गावाकडच्या बऱ्याचशा व्लॉग्समध्ये पाहिलं असेल की गावाला आमच्याकडे खूप मोठं चिक्कूचं झाड आहे आणि त्याला खूप सारे चिक्कू लागतात. तर हे चिक्कू गावावरून आलेले आहेत आणि संपेपर्यंत आमचा ब्रेकफास्ट हाच. चिक्कू आपल्या शरीरासाठी फार उपयोगी आहे बरं का. म्हणजे याच्यामुळे त्वचा हेल्दी होते, मॉइश्चराइज होते, केस आपले छान मुलायम होतात. याच्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ई असतं. पचनक्रिया आपली चांगली होते आणि कफ असेल तर तो देखील बाहेर पडतो. त्यामुळे तुम्ही देखील सीझन आहे तर चिक्कू खाऊन घ्या. तर आता एवढी सगळी बारीक-सारीक कामं होईपर्यंत 12 वाजले आणि आता ब्रंचची वेळ झालेली आहे. तर हे जे तुम्ही पाहताय ना, हे आहेत मिलेट. जे रात्री मी भिजत घातले होते. तर अत्यंत पौष्टिक असा ब्रंच मेनू आहे माझा. तर या मिलेटचा उपमा देखील मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्याही आधी एक सांगेन, की मिलेट हे खूप पौष्टिक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स आहेत, जे स्किन रिपेअरिंगसाठी मदत करतात. हे खाल्ल्यामुळे छान ब्लड सर्क्युलेशन होते, स्किन ग्लो करते आणि आपले जे एजिंगचे साईन असतात ना, ते कमी होतात. तर पहा, आपण जो नेहमीचा उपमा बनवतो ना, तशीच मी सेम फोडणी दिलेली आहे. फक्त त्यामध्ये काही भाज्या ॲड केलेल्या आहेत, जसं की टोमॅटो, स्वीट कॉर्न, थोडेसे स्प्राउट, शेंगदाणे, थोडासा गुळाचा खडा टाकला, चवीपुरतं मीठ आणि हे भिजवलेले मिलेट्स या पाण्यामध्ये मिक्स केले. 10 मिनिटं फक्त वाफ द्यायची आणि असे मस्त छान फुलून येतात आणि असा मऊसूद आपला मिलेट्सचा उपमा तयार होतो. तुमच्या आहारात या मिलेट्सचा समावेश नक्की करा. तर आता माझ्या मेनूमध्ये फक्त मिलेट्सच नाहीयेत, तर त्याबरोबर छानपैकी अशी बटाट्याची भाजी आणि डोसा मी इथे केलेला आहे. झटपट होणारा मेनू असा झटपट खाऊनही झाला आणि माझं हे किचनचं काम झटपट उरकलं. साधारण 1-1:30 वाजले होते आणि माझ्या मुलींचं अगदी आवडीचं काम ते म्हणजे मेहंदी लावणे. मधून-अधून त्यांना हुकी येते अशी की मेहंदी लावायची. पण मला काही मेहंदी काढायला येत नाही आणि मग त्यामध्ये माझा खूप वेळ जायचा. शेवटी मी असे स्टेन्सिल्स आणलेले आहेत, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले. तर या स्टेन्सिलमुळे माझं हे काम सुद्धा निम्म्यापेक्षा कमी वेळात पूर्ण झालं. मुलीही खुश आणि मीही खुश. आता आम्ही पुणेकर, म्हणजे लग्नानंतर मी पुणेकर झाले, तर दुपारची झोप महत्वाची. एरवी नाही, पण संडेच्या दिवशी पुणेकर बनून छान मस्त असा आराम करते आणि तास 2 तास झोप काढते. उठले तेव्हा मात्र दुपारचे 5 वाजलेले होते. आज संडे असला तरी बाहेर जायचं काही प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळे पटकन फ्रीजमधल्या भाज्या काढल्या आणि पुढच्या आठवड्याची नाही, पण निदान 2-3 दिवसाची तयारी करायला घेतली. या अशा कॉटन बॅगमध्ये भाज्या स्टोअर केल्या ना, की पहा एकदम फ्रेश राहतात. आता 5-6 दिवसापूर्वी मी हा वाटाणा आणला होता, पण तरी पण अगदी फ्रेश आहे. छोट्या मुलीला सोलण्यासाठी खरं तर मी बोलवलं, पण तिने खायलाच सुरुवात केली. या वाटाण्याच्या लहान मुलांसाठी खूप साऱ्या रेसिपीज मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मी आता इथे 1 किलो वाटाणा सोललाय. हा मला 2 ते 3 रेसिपीजसाठी पुरेल आणि एका मेथीची गड्डी देखील निवडून ठेवली. तर माझी पुढच्या आठवड्यातल्या 2-3 दिवसाच्या मेनूची तयारी सुद्धा झाली. तर असा शांत, निवांत, आरामदायक माझा हा संडे होता. आरामही झाला आणि घरातली कामं देखील झाली. तर माझा अगदी साधा सिंपल सुट्टीचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.